पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी ही आज दुपारी जाहीर होतीये। या यादीतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे शनिवारी निधी हस्तांतरित केला जाणार आहे। आज कार्यक्रम हा इथं पुण्यामध्ये आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेजवर होतो। सर, कृषीमाफी शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज येणार आहे, काय त्याबद्दल? या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खरं 30 जून ही तारीख आपल्या सर्वांना दिली होती, परंतु यादीला उशीर का लागला आपल्या सर्वांना माहिती आहे की ही यादी अचूक असली पाहिजे आणि या यादीच्या माध्यमातून एकदा यादी डिक्लेअर केल्यानंतर कुठे शेतकऱ्याला परत अडचणी आल्या नाही पाहिजेत या दृष्टिकोनातून खरं 30 जूनच्या आपल्याला माहिती आहे आमचं अधिवेशन सुरू होतं आणि अधिवेशनामध्ये ते जे बिल आहे आपल्याला माहिती पुरवणी मागण्या आहेत त्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्याशिवाय खालच्या सभागृहात आणि वरच्या सभागृहात आणि त्याच्यावर नंतर राज्यपाल महोदयांची सही होती, त्यामुळे थोडा उशीर झाला आणि राज्यातील जे इन्कम टॅक्स भरणारे जे मोठे शेतकरी यांना कर्जमाफी, शेवटी आमचा उद्देश एकच आहे की या बाबतीमध्ये गरीब शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ हा मिळाला पाहिजे आणि या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यादी ती 2-3 दिवसापूर्वी इन्कम टॅक्स भरणाऱ्याची यादी केंद्राकडून आम्हाला प्राप्त झाली, शेतकऱ्यांची मोठ्या यादी प्राप्त झालेली आहे। ही यादी आम्हाला मिळालेली आहे, राज्यपाल महोदयांची सही झालेली आहे आणि या बाबतीमध्ये आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि सहकार सचिव दराडे साहेब यांची आता बैठक चालू आहे, त्यामुळे आज निश्चित प्रकारे आज ठराविक प्राथमिक स्वरूपामध्ये ती यादी लवकरच ती यादी आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल। पण आता ती प्रक्रिया मी तुम्हाला सांगत असतो, आता प्रक्रिया सुरू झालेली आहे। साधारणतः शेतकरी बांधवांसाठी आता जी सर्वात मोठी अपडेट आहे, कारण शेतकरी बांधवांची जी कर्जाची यादी आहे जी आतुरतेने प्रतीक्षा करत होते, फायनली ती यादी आता जाहीर होत आहे। 3 वाजेपर्यंत जो टाईम आहे तो वेळ देण्यात आलेली होती आणि 3 वाजता ही मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर ती यादी समोर येणार आहे। या यादीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची नावं आहेत त्या 7.5 लाख शेतकऱ्यांना आधी पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे।